बरोबर. तर ही एवढी 23. मग ह्यातल्या आपण बघितले काल संख्या काय काय पाहिलेली आहे की 84 लाख. मग ह्यातले काय 60 लाख कुठं आहेत? पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये झाले. पुढं तिसऱ्या चौथ्या स्वर्गामध्ये 20 लाख. समजते का? 60 आणि 20 80 संपले. राहिले आता काय 4 लाख इथंच 5व्या 6व्यामध्ये 4 लाख. कळतंय का नाही? आता राहिले किती? 97,023. त्यातले 50,000 40,000 6,000 96,000 संपले. राहिले किती? 1,023. कळतंय ना? हां. मग यातले 700. हे 700 जे आहेत ते 4 स्वर्ग मिळवले बघा. आनत प्राणत आरण अच्युत आहे ना. असे हे 4ही स्वर्ग मिळून 700. कळलं का नाही? आहे ना. हे किती विमान आहेत? 700 विमानं. ओके. आता त्यानंतर मग पुढं ग्रहवेगाचे किती विमान आहेत? ते खालचं वरचं झालं. तिन्ही मिळून सांगा की 9 ग्रहवेगाची विमानं किती? 300. अहो हिशोब नीट करा की असं काय करतं? 309. लक्षात ठेवायचं. 9 ग्रहवेग आहेत त्यामुळे शेवटी 9 आणि ते 3 आहेत असल्यामुळे 309 असं लक्षात ठेवायला सोपं. हे न बघता सुद्धा तुम्ही सांगू शकचाल है ना. पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये 60 लाख. तिसऱ्या चौथ्यामध्ये 20 लाख. 5व्या 6व्यामध्ये 4 लाख. समजलं नाही? 5वा 6वा 7व्या 8व्यामध्ये 50,000. त्यानंतर 40,000. त्यानंतर 6,000. त्यानंतर 700. त्यानंतर त्याच्यावर 309. सोपं आहे. 309च्या वर 9. त्याच्यावर 5. संपलं. लक्षात जर ठेवायचं असेल तर कळलं का? एवढं सोपं करून टाकलं तुम्हाला. रचना समजली की नाही कशी विमानांची? आणि ज्यांना लक्षात ठेवायचं त्यांना आपलं सोपं. नाही राहिलं पण बेसिकली सामान्य एवढा असा आहे. मग अशा प्रकारे हे काय सांगितलेले आहेत 84,97,023 विमानं आहेत. काल तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता. बघितला का व्हिडिओ? इथं नीट आज बी नाहीच आहे. हां. व्हिडिओ कोणी बघितला नाही त्यांनी हात वर करा. आहे मग मला तर अवघड होते. ठीक आहे. मग आता मला बाकी काय नाही. आता समजावून सांगा त्रास होतोय. बाकी तुम्ही बघितलं असं तर लगे पटदिशी समजते. ही नाही नाही. ठीक आहे. मी तरी काल सांगितलं होतं सोमबायाला. ठीक आहे. बघू आता पाहू. हां. तर मग आता काय सांगितले? ही एकूण काय बघितली आपण? विमानं बघितली. ठीक आहे. आता ह्या विमानांची रचना सांगत असताना सांगितलं होतं काय आहे है ना. आपण ते सांगितलं होतं ना. हां. काय आहे? ही सगळी विमान आहेत का नाही अशी गोल राऊंडमध्ये आहेत. हां. मधलं जे विमान आहे त्याला आपण काय नाव सांगितलं होतं? इंद्रक विमान. मधल्या विमानाला काय म्हणतात? इंद्रक विमान नाव आहे त्याचं. तिथं इंद्र राहत नसतो. इंद्र कुठं राहतो हे मी नंतर सांगतो आहे ना. पण तुम्हाला ते व्हिडिओ बघायला लागतील त्याशिवाय ते काय होणार नाही बरं का. नाहीतर ते असं हिथून तर काही समजणार नाही. मध्ये जे आहे त्या विमानाला काय म्हणतात? इंद्रक विमान. समजलं? 4 दिशेला आहेत. इकडं 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 4 दिशेला. त्याचं नाव काय आहे? श्रेणीबद्ध. श्रेणीबद्ध समजतं ना. श्रेणी ओळीनं, बद्ध म्हणजे बांधलेत. ओळीनं बांधले गेलेत. समजलं? तर 4 दिशेला जे आहेत ते श्रेणीबद्ध. समजलं का नाही? आणि जे 4 दिशेंच्या मध्ये आहेत विदिशेला ते काय फुलासारखे विखुरलेत त्याला शब्द आहे प्रकीर्णक. काय नाव आहे? प्रकीर्णक. ही रचना सेम नरकामध्ये पण अशीच येते. फक्त नरकामध्ये थोडासा फरक असतो. ते नंतर सांगतो. अगोदर स्वर्गाचं पक्क करा मग नरकाचं सांगतो. काय सांगितलं? मधलं आहे त्याला काय म्हणलं? इंद्रक. विसरू नका बरं का. 4 दिशेला जे आहे त्यांना काय म्हणलं? श्रेणीबद्ध आहे ना. आणि 4 दिशेंच्या मध्ये जे फुलासमान विखुरलेले आहेत है ना. फुलासमान का शब्द असंच आपण फुलं आपण फेकतो का नाही अरे. मग ते कसे पण कुठेही रँडमली आहेत तसे हे रँडमली आहेत. ते काय आहेत? सगळे प्रकीर्णक विमान आहेत. समजलं? लक्षात आले का नाही? हां. मग मधला जो आहे तो आहे इंद्रक विमान.
इंद्रक नाव आहे, पण इथं इंद्र राहत नाही, वारंवार सांगतोय. कळलं का? आहे ना. मग ते कुठं राहतो हे आपण उद्या बघणार आहोत. हां, आज फक्त एवढं लक्षात ठेवा की मधलं जे आहे ते इंद्रक विमान. मग प्रत्येकाची कशी आहेत, लेयर्समध्ये आहेत विमान, पटल्समध्ये आहेत ना सगळे. हा एक पटल झालं. अशा प्रकारे वरचे 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 सगळे काय आहेत, पटल. पटल म्हणजे काय, लेयर्स. लेयर समजताय का नाही? जसं हा पहिला मजला, ह्याच्यावरचा दुसरा मजला, त्याच्यावरचा तिसरा मजला. समजतंय का नाही? तशाप्रमाणे इथं हे मजले म्हणजे आता काय बिल्डिंग नाही आहे, म्हणून ह्याला काय म्हणलं तर तुम्हाला पटल म्हणजे लेयर्स. ओके, लक्षात येते का? आता ही थोडी विशेषता सांगतो. काय कोणी सांगू शकेल का की ही रचना सेम अशीच आहे की जी नरकातली बीळ आहेत का नाही, तिथं पण मधलं काय आहे, इंद्रक बीळ आहे ना. इकडचे काय आहेत, श्रेणीबद्ध बीळ, आणि फुलाचं मान विखुरले ते प्रकीर्ण. नरकामध्ये पण बीळं अशीच आहेत, आपण बघणार आहोत है ना. नरकाचं आहे ना, त्याच्या अगोदर स्वर्गाचं बघायला लागलं. फक्त नरकाच्या आणि स्वर्गामध्ये फरक काय माहिती आहे का? कोणी सांगू शकेल का? थोडं विशेष सांगतोय बरं का. आता सांगू शकेल का? हां, नाही मी तर सांगतोच की, पण जर तुम्हाला माहीत असेल तर बघू ना. ज्यांना वाटतं ना हे लय सोपं 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 आहे, बरं आता जरा प्रश्न विचारायचे म्हणजे ठरवलं. काय सांगा, फरक काय कळते तुम्हाला, काय आहे का? तर नीट लक्ष द्या. आता काय आहे, श्रेणीबद्ध जे आपण शब्द वापरला तो स्वर्गामध्ये फक्त दिशांसाठी आहे. दिशा समजता, दिशा, दिशेला. पण नरकामध्ये श्रेणीबद्ध ही जी संज्ञा आहे ही दिशा प्लस विदिशा पण आहे. समजलं का नाही? श्रेणीबद्ध इथे फक्त 4 दिशेला आहेत का नाही स्वर्गामध्ये, पण नरकामध्ये जी श्रेणीबद्ध बिळं आहेत ती काय सांगितलं काय आहेत, दिशा आणि 4 दिशा आणि 4 विदिशा अशा 8 लावले जातात. आणि त्याच्यामध्ये मध्ये जे आहेत ते प्रकीर्णक म्हणले जातात. नरकामधलं कळलं का काय फरक? कळलं का नाही? स्वर्गामध्ये फक्त 4 दिशेला जे आहेत त्यांना श्रेणीबद्ध म्हणलं, पण नरकामध्ये 4 दिशा आणि असं काय करते ती विदिशेला पण लावायचं. श्रेणीबद्ध लाईनीत आहेत. कळलं का? ज्यांना नाही कळलं तरी टेन्शन घेऊ नका, आपण बघणार आहोत. नरक जेव्हा येईल तेव्हा आपण बघतोय. आता एवढंच चालेल. मग मधल्याला काय म्हणायचं, मधल्याला काय म्हणायचं, इंद्रक. आता ते इंद्रकाची आपण बघणार आहोत. ओके, तर आता हे सगळं पाहणार आहोत. पहिल्यांदा सांगितलं काय आहे, पटल. पटल समजतं ना, सांगितलं तुम्हाला एका खावर एक एकावर एक. आता जसं उदाहरणार्थ इथं काय सांगितलेले आहेत, पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये किती विमान आहेत, 60 लाख विमान आहेत का नाही, है ना. 60 लाखापैकी 32 लाख कुठं आहेत, दक्षिण साईडला आहे ना, आणि 28 लाख उत्तरेला. समजलं का नाही? हे काल तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर. आता ही जी 60 लाख विमान आहेत ना, हे एवढे आहेत, तर ती काय सगळे एका ठिकाणी नाही, तर ते सगळे असे एकावर एक एकावर एक काय सगळ्या लेयर्स आहेत. म्हणजे ते काय आहेत, पटल आहेत. काय आहेत, पटल. समजतं का नाही? म्हणजे मध्ये काय असणार, इंद्रक असणार, 4 दिशेला श्रेणीबद्ध विमान असणार आणि कडेला प्रकीर्णक असणार. समजलं का नाही? हा झाला एक पटल, त्याच्यावर दुसरा पटल, त्याच्यावर तिसरा पटल. समजतं का नाही? मग अशा पटलांची संख्या होत जाते. आणि जसं जसं पटल वर वर जातो का नाही, तसं तसं काय होत जात आहेत, ती विमानं आहेत का नाही, अंतर नाही तर ती जी विमानं आहेत ती कमी कमी होत जातात, है ना. जसं उदाहरणार्थ बघा, पहिला दुसरा जो स्वर्ग आहे त्यामध्ये किती पटल्स आहेत, 31 पटल आहेत. त्यानंतर मग पुढं 7 पटल. समजतंय का, है ना. मग ही जी पटल आहेत ना, मग इथं 31 जे पटल आहेत, पहिल्या पटलावर जेवढी विमानं होती है ना, दुसऱ्या पटलावर ती विमानं कमी झाली. समजलं का काय म्हणलं ते? इथं 31 मध्ये सांगतोय. तिसऱ्या पटलावर अजून कमी. किती कमी काय सगळं गणित आहे, हळूहळू हळू सांगतो. आत्ता फक्त एवढं बेसिक एवढं लक्षात घ्या. कळलं का नाही? हे मजले आहेत किती, पहिल्या दुसऱ्या स्वर्गात किती मजले आहेत, 31 आहे ना. मग त्यामध्ये विमानांची जी संख्या आहे
पहिल्या पटलावर सगळ्यात जास्त, त्याच्या वरच्या पटलावर काय होत जाते, कमी कमी होत जाते. कशी कमी होत जाते तर तुम्हाला थोडंसं माहीत असं सांगतो. प्रकीर्णक रूपाने तर कमी होतेच होते, पण श्रेणीबद्ध रूपाने एक 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 दिशेतनं कमी होत जाते. कळतंय का नाही? त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघायला पाहिजे होता. ज्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना कळले ते कसं कसं कमी होत जाते ते, आहे ना. तर मग अशाप्रमाणे काय सांगितलेलं आहे की त्या विमानांची काय होत जाते आहे, संख्या. लक्षात येतं आहे का नाही? संख्या काय होत जाते, कमी कमी होत जाते. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे जी 60 लाख विमानं आहेत ती कशामध्ये आहेत, 31 पटलामध्ये आहेत. बरोबर? 31 पटल समजते का? आलं लक्षात? मग प्रत्येक पटलामधलं जे मधलं विमान आहे, बीळ नाही, प्रत्येक पटलामध्ये मधलं जे विमान आहे ते काय आहे, इंद्रक विमान आहे. त्यामुळं पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये किती इंद्रक विमान झाले, 31. कळालं का? पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये किती इंद्रक विमान झाले, एक. प्रत्येक पटलावर एक इंद्रक विमान असणार ना, सेंटरमधलं जे विमान आहे ते. कळालं का? हां. पुढं तिसऱ्या चौथ्या स्वर्गामध्ये किती इंद्रक विमान आहेत, 7. म्हणजे एवढे पटल आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढं ब्रह्मोत्तर स्वर्गामध्ये किती आहे सांगितलं, 4. ब्रह्मोत्तरमध्ये 4 आहेत. पुढं लांबतो कापिष्टमध्ये किती आहेत, 2. ठीक आहे. अरे काय जादू चालली आहे. ठीक आहे. ओके. हां, लांबतो कापिष्टमध्ये 2. पुढं शुक्र महाशुक्रमध्ये 1, शतार सहस्रारमध्ये 1, आणत प्राणत आरण अच्युत ह्या 4 जणांना घ्यायचं आहे. पाहिलं का? हे 4 मिळून किती सांगितलं, 6 पटल आहेत. आता हे असं का घेतलं आपण हळूहळू पुढं सांगतो, नंतर स्टेप बाय स्टेप जाऊया. पुढं त्यानंतर जे ग्रहवेग आहेत तर त्याचे सांगितलं तुम्हाला 3 अधस्थान ग्रहवेग सांगितले होते का नाही? कुठले 3 अधस्थान? हां, लक्षात आलं का नाही? हे जे 3 लेयर झाल्या आहे ना, अधो मध्य ऊर्ध्व अधस्थान झाले. परत त्यानंतर अधो मध्य ऊर्ध्व हे जे 3 झाले, आणि हे जे परत अधो मध्य उपरी. अशा प्रकारे 3 तरी किती झाले, 9 झाले. म्हणून त्याला म्हणलं 9 ग्रहवेग. पण ह्या 9 ग्रहवेगामध्ये विमानं किती, परत गोंधळ घालते ती. हां, इंद्रक विमान 9. बरोबर. एकूण विमानं किती, 309. आलं लक्षात? हां. पुढं 9 अणुदिशमध्ये इंद्रक विमान 1 आहे. मधला होता का नाही, काय नाव होतं त्याचं? बरोबर. हां. आणि पुढं 5 अणुत्तरमध्ये सर्वार सिद्धी. लक्षात आलं का नाही? आता हेच आपण बघणार. एक एक पटलामध्ये एक एक इंद्रक विमान असतं, म्हणून 63 पटलामध्ये किती झाले सांगितलं, 63 इंद्रक विमान झाले. एका इंद्रकापासून दुसऱ्या इंद्रकाचं जे अंतर आहे ते किती सांगितलेलं आहे, असंख्यात योजन आहे. म्हणजे एका लेअरपासून दुसऱ्या लेअरचं अंतर किती आहे, असंख्यात योजन. कळलं का? एवढं मोठं अंतर आहे एकापासून दुसऱ्याचं. अजून तुम्ही फक्त कल्पना करा. आता जेवढी कल्पना वाढवत चाल ना तेवढं पुढं मग आपण बघणार आहे की ते देवांचा जन्म पण कसा होतो, मग त्यांच्यात भांडणं कशी लागत आहेत, ती सगळं बघणार आहे. कळलं का? तर पण त्यासाठी तुम्हाला ही जरा रचना समजून घ्यायला, ही इमॅजिनेशन वाढवायला लागेल थोडंसं. कळालं का नाही? हां, अशा प्रकारे. चला, आता हे जे सौधर्म ऐशान विमानं आहेत, झालं संपत झालं. सौधर्म ऐशान जे विमान आहेत ह्यामध्ये सांगितले ते किती सांगितले, 31 काय आहेत, पटल आहेत. म्हणजे 31 इंद्रक विमान आहेत. मग सेंटरचं जे विमानाचं नाव आहे त्यांचे इथं नावं बघा काय आहे, दिसतंय सगळ्यांना? ती सगळी आचार्यांनी एका गाथेमध्ये सगळी ही नावं सांगितलीत. 31 नाव दिसतंय का? ऋतू कुठले कुठले बघा, ऋतू, विमल, चंद्र, वल्गू, वीर, दिसतंय का? अरुण, नंदन, नलिन, ही सगळी नावं दिसतात सगळ्यांना? दिसली का? हा ना. मग पहिलं इंद्रक विमान कुठलं आहे, ऋतू. कळतंय का? जिथून स्वर्ग ॲक्च्युली सुरू झाला.
पहिलं कुठलं विमान आहे? लक्षात ठेवा, पुढं आपल्याला हे लागणार आहे, मी सांगणार आहे ते, आहे ना. आज नाही व्हायचं, आहे ना, पण उद्याच्याला बघू. आणि प्लीज थोडे व्हिडिओ बघून या. आता उद्याच्याला अजून दोन तीन व्हिडिओ वाढणार आहेत, ते सगळे व्हिडिओ बघायला लागतील तुम्हाला, आहे ना. जर बघून आला तर तुम्हाला हा विषय खूप सोपा जाईल. नाहीतर मग काय मी सांगतो शेवटी, पण तरी नाही एवढं मला, कारण त्याची सगळी चित्र आहेत ना ते सगळे व्हिडिओ. तर मग ऋतू विमान, पहिला विमान कुठला आहे? ऋतू. हे काय आहे? मधलं इंद्रक विमान आहे. लक्षात आलं, आहे ना. असं करत करत गेलो आणि ह्या पहिल्या ह्यातलं शेवटचं कुठलं आहे? प्रभा. लक्षात ठेवा, हे सगळं लागणार आहे, पहिलं आणि शेवटचं एवढं लक्षात ठेवा. नाव मी सांगतो परत, ठीक आहे. पुढं सानत कुमार महेंद्रामध्ये किती सांगितले होते आपण? 7 पटल आहेत का नाही? आहे ना. त्यामध्ये 7 इंद्रक विमान आहेत का नाही? त्यांची ही नाव दिसलं, ही नावं आचार्यांनी सांगितले, ठीक आहे. पुढच्या स्वर्गामध्ये सांगितले होते का नाही? ब्रह्मोत्तरमध्ये किती आहेत? 4. त्यांची नावं, ठीक आहे. लांबतो पिष्ट, ही सगळ्यांची नावं दिसतात तुम्हाला. ही सगळी काय आहे सांगितलं? इंद्रक विमानांची नावं. इथंपर्यंत झाले. शेवटचं 9 अनुदेशमध्ये आदित्य, 5 अणुत्तरमध्ये कोण आहे? सरवार सिद्धी. 9 ग्रहवेग का म्हणलं, कळलं का नाही? है ना. 3-3च्या पट हे समजलं का नाही? 9 विमानं झाली का नाही? 9 लेअर आहेत ना तिथं. 9 ग्रहवेगमध्ये 9 लेअर्स आहेत, कळालं का नाही? 9 पटल आहेत ना 9 ग्रहवेगामध्ये, आणि त्या 9 पटलांमध्ये काय सांगितले होते आपण? पहिले होते 309 काय आहेत? विमान आहेत. भाववासन होत आहे ना. कसं कसं रचना आहे कळाली का नाही? पहिल्यांदा खाली 16 स्वर्ग, 16 स्वर्गामध्ये ही सगळी काय बघितली आपण? विमानं, बरोबर. त्यानंतर 16 स्वर्गाच्या वर 9 ग्रहवेग, त्यांचे 9 पटल झाले का नाही? त्याच्यावर 9 अनुदिशमध्ये एकच पटल आहे ना, समजते का? आणि 9 अनुदिशच्या वर 5 अणुत्तर, त्याचं पण एकच पटल आहे, ठीक आहे ना. अशी सगळी ही रचना आहे, ठीक आहे. आता ही पुढची सगळी चर्चेला वेळ जाईल, आज इथं सांगू. उद्याच्याला थोडं पक्का करून या बरं का, आहे ना. हां, आता मला थोडं अजून इथं सांगा, आहे ना. 4थं स्वर्गाचं नाव काय? काल पण तीच प्रश्न विचारला होता बरं का, अजून सुद्धा नाही आहे मला माहिती आहे. अभ्यास नाहीच की, पक्का करा म्हणून सांगितलं तुम्हाला होतं ना. सिरियसली घेत नाही आपण, सिरियसली घ्या, आहे ना. है ना. अच्युत स्वर्ग किती नंबरचा आहे? हां, लगेच जमलं ठीक आहे ना. त्यानंतर शुक्र स्वर्ग महाशुक्र 9वा, है ना. चांगलं, हुशार, है ना. पुढं त्यानंतर मग आता हे काय? 7वा स्वर्ग कुठला आहे? चांगलं. असं बस एवढं पक्क करा. हे स्वर्ग जे एवढे पक्के झाले म्हणजे बाकी काय नाही. पुढं जे काही येईल ना मग आपल्याला कन्फ्युजन राहत नाही की कुठल्या स्वर्गाचं काय चाललं आहे. आणि लागणार आहे ना सारखं, जायचं आहे म्हणल्यानंतर नावं तर तेवढं करा की तेवढी.